आकाशवाणी पुणे. सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रानं समाज सुधारणेतही महत्वाची भूमिका बजावली असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार. ड्रोन तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पुण्यातील आयसर संस्थेला भेट. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर आज पुणे दौऱ्यावर. आणि ऊर्जा श्रेणीमध्ये महाराष्ट्राला स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवॉर्ड जाहीर. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी देशाला आध्यात्मिक आणि सकारात्मक विचारांची देणगी दिली आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल पुण्यात केलं. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रानं देशाला दिशा देण्याचं काम केलं असून सामाजिक कार्यातही महत्वाची भूमिका बजावली आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. पुणे आणि महाराष्ट्र देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ट्रस्टनं केलेल्या सामाजिक कार्याचाही राष्ट्रपतींनी गौरव केला. ते म्हणाले, महाराष्ट्र की धरती हर प्रकार से धन्य है. इस धरती पर संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव और स्वामी समर्थ जैसी विभूतियों ने अपने पावन विचारों और प्रवचनों से सामाजिक और धार्मिक विचारधाराओं को नई दिशा प्रदान की. इन विचारों से न केवल महाराष्ट्र में अपितु संपूर्ण भारत में एक नई चेतना जागृत हुई. ऐसी पवित्र भूमि पर गणपति और दत्तात्रेय का मंदिर होना प्रासंगिक भी है और स्वाभाविक. हम सब जानते हैं कि महाराष्ट्र मध्यकाल से ही अनेक प्रकार से अग्रणी राज्यों में रहा है. शिवाजी महाराज की हिंदवी स्वराज की पुकार हो या मराठा सरदारों की अट टोक से लेकर कटक की जय घोष, मराठाओं का प्रभाव सदैव हमारे देश को एकजुट करने में प्रयासरत रहा है. राजनैतिक प्रसंग में ही नहीं, सामाजिक कार्यों में भी महाराष्ट्र ने सदैव अग्रणी भूमिका निभाई. भारत में बेटियों के लिए सर्वप्रथम विद्यालय सावित्रीबाई फूले द्वारा यहीं पर शुरू किया गया था. सामाजिक जागरूकता की ये पहली कड़ी थी जिसकी नींव महाराष्ट्र में रखी गई थी. इसी परंपरा को प्रोत्साहन देते हुए भारत की प्रथम महिला डॉक्टर आनंदी गोपाल जोशी ने इस धरती को गौरवान्वित किया. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर, आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ज्ञ डॉक्टर प्राजक्ता काळे आणि डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक अध्यक्ष डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना यंदाचा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसंच दत्त मंदिर ट्रस्टच्या सामाजिक कार्याची ओळख करून देणाऱ्या लक्ष्मी दत्त या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. ड्रोन तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेनं देश झपाट्यानं वाटचाल करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानावर भारत ड्रोन महोत्सव 2022 या देशातल्या सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आगामी काळात कृषी, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि भूमापन या क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. याआधीच्या काळात तंत्रज्ञान आणि त्याचा लाभ हा केवळ समाजातल्या उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित होता. मात्र आता त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांसाठी केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पुण्यातील आयसर अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट दिली. संस्थेच्या डाटा सायन्स केंद्राची पायाभरणी आणि नॅशनल फॅसिलिटी फॉर जीन फंक्शन इन हेल्थ अँड डिसीजच्या उद्घाटन कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. तसंच विविध शाखांच्या विभाग प्रमुखांशी संवाद साधून संस्थेच्या संशोधन विषयक आणि शैक्षणिक घडामोडींची माहिती त्यांनी घेतली. विद्यार्थ्यांनी पर्यायी इंधनावर काम करावं असं सुचवून खेळातही प्रावीण्य दाखवावं अशी अपेक्षा धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.
त्यांनी काल इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुका या संस्थेलाही भेट दिली आणि संस्थेच्या शैक्षणिक आणि संशोधनपर उपक्रमांची माहिती घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन आज केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. तसंच खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं अनावरण क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात ते भारतीय क्रीडा प्राधिकरणाचं कुस्ती केंद्र असलेल्या गुलशे तालीम आणि पुणे महापालिकेच्या तक्षशिला क्रीडा नगरीचं उद्घाटन देखील करणार आहेत. स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट 2021 मध्ये महाराष्ट्रानं ऊर्जा श्रेणीत राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे. इंडिया गव्हर्नन्स फोरमचा एक भाग म्हणून येत्या 18 जूनला नवी दिल्ली इथं होणाऱ्या समारंभात महाराष्ट्राला स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवॉर्ड इन पॉवर अँड एनर्जी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अनन्यसाधारण महत्त्व असून देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक निधी देण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात दिलं. गोधन 2022 या प्रदर्शनाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. 3 दिवसांच्या या प्रदर्शनातून पशुपालनातील नवीन तंत्र, दूध प्रक्रिया उद्योग, पशुखाद्य निर्मिती, चारा पिकं आणि विविध अवजारांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. अहमदनगर शहराच्या स्थापनेचा आज 532वा वर्धापन दिन आहे. 15व्या शतकात निर्माण झालेल्या या शहरातला भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, फराह बक्ष या वास्तू आजही इतिहासाची साक्ष देतात. ऐतिहासिक अशा या अहमदनगरबद्दल आणखी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. 15व्या शतकाच्या शेवटी इसवी सन 1486 मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यामध्ये फुटून निघालेल्या निजामशहाने इसवी सन 1490 मध्ये सीना नदीच्या काठी म्हणजे पूर्वीच्या भिंगारजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. 1494 मध्ये शहर पूर्ण झालं आणि अहमदनगर ही निजामशहाची राजधानी बनली. या शहराची तुलना कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. 1817 मध्ये इंग्रज नगरमध्ये आले आणि त्यांनी इथला ताबा घेतला. तत्पूर्वी पेशव्यांनीही अहमदनगरमध्ये राज्य केले. आजही चांदबिबी महल, फराह बक्ष या वास्तूंबरोबरच देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असलेला भुईकोट किल्ला स्वातंत्र्याची गौरवगाथा सांगत आहे. शहराचा इतिहास सांगणारं ऐतिहासिक वस्तू संग्रहालयही इथे दिमाखात उभं आहे. इतिहासाच्या समृद्ध स्मृती जपणाऱ्या अहमदनगरला आधुनिकतेचं कोंदण मिळवण्यासाठी मात्र 500 वर्षानंतर आजही झगडावं लागत आहे. या अहमदनगरला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी आता अहमदनगर वासियांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहमदनगर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी काल संबंधित यंत्रणातील अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना दिल्या. ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. ज्या समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स होतात त्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रिय राहिले पाहिजे. कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा आणि बंदर विभाग यांनी टेहळणी पथक स्थापन करून अनधिकृत बाबींवर तात्काळ कारवाई करावी अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. बंदर विभागानं बोटींची सुरक्षितता दर महिन्याला तपासावी, त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण द्यावं. अनधिकृत बोटी, असुरक्षित बोटी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अचानक भेटी देऊन बोटींची नोंदणी आहे का, लाईफ जॅकेट आहे का,
क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसवले जातात का याबाबत तपासणी करावी. तसंच एमटीडीसीनं जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी, त्यांचे संपर्क क्रमांक याबाबतची माहिती ठेवावी. स्कुबा ऑपरेटरकडे परवाने नोंदी आहेत का त्याबाबत सुद्धा तपासणी करावी. त्याचबरोबर बोट चालक मालकांनी बोटीची नोंदणी केलेला क्रमांक आणि बोटीमध्ये किती प्रवासी बसू शकतात याबाबतची माहिती ठळकपणे बोटीमध्ये प्रदर्शित करावी आणि याबाबत संबंधित विभागानं तत्काळ कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचं पुणे मॉडेल राज्यात लोकप्रिय होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी पवार यांनी केली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचा स्वनिधी, सामाजिक संस्थांनी केलेली मदत आणि उद्योग क्षेत्राच्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य सेवेसाठी आवश्यक असलेल्या या उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. मराठी नाट्यसृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचं संग्रहालय व्हावं ही कल्पना लवकरच मराठी नाट्यविश्व इमारतीच्या रूपानं प्रत्यक्ष साकारणार आहे याचा मनापासून आनंद होतो आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल म्हणाले. गिरगाव इथल्या बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून मराठी नाट्यविश्व ही नाट्यगृह आणि मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. मराठी नाट्यविश्वाच्या इमारतीची संकल्पना चित्रफीत यावेळी सादर करण्यात आली. साहित्य संस्थांनी लेखकांचा, समीक्षकांचा आधार व्हायला हवं असं मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. वाङ्मयीन चळवळीतील योगदानाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार बेडकिहाळ यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचा यंदाचा मसाप जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेला, तर मसाप कार्यकर्ता पुरस्कार डोंबिवली शाखेतील सुरेश देशपांडे आणि चिपळूण शाखेतील अरुण इंगवले यांना प्रदान करण्यात आला. विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन करणाऱ्या पुण्यातल्या एका कंपनीकडून 7,73,000चा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कंपनी विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन करून त्यांची विक्री करत होती. ही कारवाई पुणे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केली. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका आरोपीला जळगावमधून अटक केली आहे. त्याला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली असून पुणे पोलिसांचा सायबर विभाग याचा अधिक तपास करत आहे. लडाखमधल्या तुर्तुक इथं काल सकाळी लष्कराचं वाहन शोक नदीत कोसळून झालेल्या अपघातात 7 जवानांचा मृत्यू झाला. यात 19 जवान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परतापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. देशाचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटद्वारे आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत शांतिवन इथं जाऊन पंडित नेहरूंना पुष्पांजली अर्पण केली. हवामान. राज्यात काल सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं 43°C नोंदवलं गेलं. आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर 30 आणि 31 मे रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रानं समाज सुधारणेतही महत्वाची भूमिका बजावली असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार. ड्रोन तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पुण्यातील आयसर संस्थेला भेट. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर आज पुणे दौऱ्यावर. आणि ऊर्जा श्रेणीमध्ये महाराष्ट्राला स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवॉर्ड जाहीर.
आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.